बघा मीट बॉल्स आणि मी माकुल घेतलेली ड्राय. 1000ची इकडच्या करन्सीचे. बघूया म्हटलं ट्राय करेल. कंबोडिया जिममधला हे लॉकर रूम दिलेले आहे, फ्री आहेत. बाकी तुम्हाला टॉयलेट बाथरूम आहे, इथे लिक्विड आहे, शॉवर, टॉवेलसुद्धा देतात आहे. तिसरी जिम बघितलं की ज्याच्यामध्ये मला रिजनेबल रेट भेटला. हां, कम्पेअर टू इंडिया एक्सपेन्सिव्हच आहे. $25 USD. हे बघा, हे छोटे बेडूक आहेत, हे कॉकरोच आहे, हे छोट्या माशा असतात त्या, हे आपले मच्छी, प्रॉन्स, आणि हे जे जीन्स कलर रेशीमचे किडे. सो हे बघा काय खातो, त्याच्यामध्ये लिंबू टाकलाय, थोडासा स्पिरिट म्हणतात, म्हणजे काय मीठ आणि काहीतरी असतं मसालासारखं, ते पिळलं. 4000 रियालला भेटलं, म्हणजे $50. फ्राय करून चिली वगैरे टाकलेलं आहे. असंच खायचं. मला राईस बरोबर भेटलं असतं तर जेवण झालं असतं. छोटे बेडूक बघा काय का, छोटं बेडकॅट फ्राय झालेलं आहे, ते झुरळ आहे, त्याला बहुतेक अंड्यामध्ये फ्राय केलं आहे. ते सुकट खाऊन अर्ध पोट भरल्यासारखं झालं. टेस्टी होते. मला ते कॉकरोच ट्राय करायचं होतं, पण नंतर म्हटलं डिसेंट्री लागली तर पुन्हा इश्यू, कामाचे सगळे वाट लागते. ओके, पुढे बघूया काय आहे अजून. आता इथे बघू शकता, हे त्यांनी पाणी आणि कॉम्प्लिमेंटरी पापड दिले. आपलं इंडियन रेस्टॉरंटच आहे, ओल्ड दूरबार म्हणून, मल्टी किचन रेस्टॉरंट कंबोडियामध्ये. व्ह्यू बघा, टॉप 6 फ्लोअरचा व्ह्यू आहे. रेट सेम आहे व्ह्यूच्या मानामाने. बोललो पहिली चाय दे, नंतर जेवणाचं मी ऑर्डर देतो. तुम्हाला रेट दाखवतो. पास्ता. सर्वात इम्पॉर्टंट काय आहे की डॉलरमध्ये असल्यामुळे तुम्हाला पटकन समजतं. हे काय नॉनव्हेज एवढे बर्गर स्नॅक्सची गरज नाही आहे. मी तुम्हाला मेन आपले इंडियन डिशेस काय, बुर्जी बघा, आमलेट $2.50, एक बुर्जी 2.75 सेंट. मी मागवले शाकाहारी थाळी $6. लोणचं खाल्लं नाही बरेच दिवस, म्हणजे बरेच महिने. म्हटलं टेस्ट करूया. बाकी इथे छोले भटुरे पण आहेत 5. दाल मखनी, पाणीपुरी पण दिले बघा, नेपाली मोमो. एकदम आपल्याकडचं आहे ना तसं, अद्रक. पूर्ण असं वाटतंय की पोस्टर लावलेलं आहे प्रिंटिंगचं. लाइटिंग तिकडे बघू शकता, त्याच्याने थोडं वाटतं. समोर बघू शकता पूर्ण बिल्डिंगला स्क्रीन लावल्यासारखी आहे, म्हणजे बुर्ज खलिफाला आहे ना जशा पद्धतीने. बाकी इथे रोडवरती सुद्धा भरपूर
मोठ्या मोठ्या स्क्रीनिंग ॲडव्हर्टाइजमेंट बिल्डिंगला ॲडव्हर्टाइजमेंट केलेलं आहे. याचा ऑनर नेपाळी आहे. विचार करा, त्या हॉटेल बनवलं पूर्ण बिल्डिंग आहे जिथे तुम्हाला राहण्याची सुद्धा सुविधा आहे आणि जेवणाची सुद्धा आहे. मी राहायला नाही आहे अजून, डेट विचारले नाही आहे. वायफायची स्पीड बघा किती आहे, ऑलमोस्ट 100 Mbps क्रॉस केलं तर, आणि 86 वरती. नेपाळबद्दल तुम्ही जो विचार करता तो इथे खोटा ठरू शकतो तुमचा. वायफायची स्पीड बघा. या हॉटेलचं नाव आहे आणि इथल्या रूमची रेटची प्राईस विचार ऑलमोस्ट $15 पुढे आहे, म्हणजे फॅमिलीसाठी. आता एक मी बघितली सुद्धा, एक फॅमिली आलेली इंडियात, साऊथ इंडियन, ते थांबलेले आहेत. $6 व्हेज थाली आलेली आहे. भाजी बघा, पनीर पण आहे, म्हणजे मिक्स आहे. आता पालक आहे, हे दहीसारखं आहे, डाळ, बाकी इथे लोणचं वगैरे सर्व आहे. जापनीज रेस्टॉरंटमध्ये आलो आहे, ऑर्डर केलं आहे. इथे भरपूर काय काय आहे, पण मी ऑर्डर हे केलं आहे, चिकन कोत्तू सेट हाफ. बघूया खाऊन कसं आहे. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघू शकता, पूर्ण ट्रेडिशन जापनीज. हे हात आणि तोंडला, आणि हे वेलकम ड्रिंक. हे बघा आलेलं आहे चिकनचं डिशेस, भरपूर आहे. हे किमची आहे, म्हणजे लोणच्यासारखं आता सॅलड. हे माझ्या मते सूप आहे. केस कापायला आणि कलर करायला आलं, म्हणजे साईडने वाढलेले आहे ते, ब्राऊन कलर केला बघा. लेडीज स्टाफ आहे पूर्ण. $7 सांगितलं. मत दाखवतो एक मसाज सेंटर. हे अशा प्रकारचा जो बॅनर असतो, हे बघा, ह्याचा आता मागच्या वेळी माझे पैसे गेले होते. हे बघा, अशा प्रकारचा जो बॅनर आहे तिथे कधीच येऊ नका. याचे पूर्ण one hour left to reach bus.